नमस्कार मित्रांनो, आज माझ्या गोष्टीचं नाव आहे हावरा ससा आणि माझं नाव आहे रेवा अजिंक्य रणधीर. एक होता ससा, एक नंबरचा हावरट. तो खूप खूप खायचा आणि पडून राहायचा. सारखं खायचा, दिवस रात्र खायचा. इतकं खायचा तरी त्याचं समाधानच व्हायचं नाही. एकदा काय झालं, सगळे ससे गेले वाटाण्याच्या शेतात. सगळ्यांनी लवकर लवकर खाणं आटोपलं, पण आपल्या ससाचं खाणं काही संपेना. तशी एक ससा त्याला म्हणाला, लवकर आटोप ना, नाहीतर या शेताचा मालक येईल, आपल्याला पाहिल आणि दगड गोट्याने आपल्याला मारेल. हावरा ससा म्हणाला, अरे थांब रे, आणखी थोडं गाठो, पोट ढिरी कर देतो, मग आपण निघू. बघता बघता शेताचा मालक शेतात आला. सगळे ससे ओरडले, पळा पळा, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला. सगळे ससे धावायला लागले. पटापट लांब लांब उड्या मारू लागले. हावरा ससाचे झाले 45. त्याला जोर पळता येईना, तिला उडी मारता येईना. सगळ्यांनी एका काट्याने कुपणावरनं उड्या मारल्या. हावरा सशानेही उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्याचं पोट इतकं वजनदार होतं की उडी कुपणावरच पडली. त्याला खूप काटे टोचले. शेवटी शेताचा मालक आला. हातात चोटा घेऊन तो चोटा उचलला आणि हावरा सशाला फेकून मारला. मग हावरा सशाच्या पायाला लागला आणि लंगडत लंगडत पोट सावरत हावरा ससा कसा तरी पळायला लागला. शेवटी त्याचं घर आलं. खुश सुटलं बुवा, असा विचार करीत तो जरा हळूहळू चालायला लागला. तेवढ्यात तिथून एक कोल्हा धावला. बाकीचे जसे पटकन घरात शिरले, हावरा ससा मागे राहिला. तोही घरात शिरू लागला. त्याचं पोट खाऊन खाऊन इतकं टम्म फुगलं होतं की त्याला घरात काय शिरता येईना. दारातच अडकला. अजून सगळे ससे त्याला आत ओढायला लागले. बाहेर कोल्हा त्याची शेपटी धरून त्याला बाहेर ओढायला लागला. खूप ओढाओढी चोरून झाली. हावरा ससा ओरडायला लागला, रडायला लागला, पण कोल्हा काही शेपूट सोडेना. दारातच अडकला. आतून सगळे ससे त्याला आत ओढायला लागले. बाहेर कोल्हा त्याची शेपटी धरून त्याला बाहेर ओढायला लागला. खूप ओढाओढी चोरून झाली. मग शेवटी हावरा सशाची शेपटीच तुटली. कोल्हा धाडकन मागे पडला. बाकीच्या सशाने आत कसंबसं त्यांना घरात ओढून घेतलं. बिचारा ससा, त्याचा घाटारपणा त्यांना चांगलाच भावला. दानावरच भेटलं होतं आणि शेपटीवरही भावलं.